राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. तुम्हाला असे व्यायाम पाहिजे जे अंथरुणावर पडल्या पडल्या करता आले पाहिजे. अंथरुणावर आहात तेव्हाच केले तरी तुम्हाला चालतील. असे व्यायाम जर तुम्हाला पाहिजे असतील तर आजच्या व्हिडिओमधले व्यायाम मग तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या व्यायामामध्ये तुम्हाला करायचे अंथरुणावरती आरामशीर हे व्यायाम करायचे. त्याने बिंबी पस्ती चढली जाणार आहे, मांड्या बारीक होणार आहे, तुमच्या हिप्सला टोन होणार आहे. तुमचा स्पायनलचा त्रास असेल, पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, सगळं कमी होणार आजच्या व्यायामांमध्ये. तर लगेच जाऊया व्यायामांकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय, ह्या पद्धतीनं कॅटकाव पोज मध्ये यायचंय. ज्याने तुमच्या कमराला ह्या पद्धतीनं जरी तुम्ही फोल्ड केलं स्वतःला ना, तरी तुमच्या कमरेला आराम भेटणारे आजचे व्यायाम आहे. त्याचबरोबर मग कंबर बारीक होणार, तुमचं पोट सपाट होणार आजच्या व्यायामांमध्ये. खूप सोपे व्यायाम आहेत हे बघा. या पद्धतीनं कॅटकाव पोज मध्ये आल्यानंतर दोन्ही हातांना खांद्यांना तुमच्या बरोबर तुमच्या शोल्डरच्या खाली घेऊन यायचंय. आणि करायचं काय, हा जो उजवा हात आहे ना, तो डाव्या हाताच्या खालून तुम्हाला बाहेर घ्यायचा आहे आणि पूर्णपणे तुम्हाला डोकं खाली न्यायचंय. कमरेला ट्विस्ट होणारे, पोटाला ताण येणारे, त्याचबरोबर मांड्या बारीक होणारे, हिप्सला पण टोन भेटणारे, शरीराला टोन देणारे आजचे व्यायाम आहे मित्रांनो. खूप सोपे पण आहे हे बघा. या पद्धतीने दोन्ही साईडनं तुम्हाला 10-10 वेळा करायचे हे व्यायाम. चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट देणारे आहे आणि अंथरुणावरच करायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10-10 वेळा हे व्यायाम तुम्हाला करायचे. 10-10 वेळा केल्यानं तुमच्या कमरेला ट्विस्ट होणारे, ताण येणारे, कंबरदुखी कमी होणार, पाठदुखी कमी होणार. आणि सकाळी उठल्या उठल्या तर खूप लोकांचे उठल्या उठल्या कंबर काम देत नाही, पाठ दुखते. तर सकाळी सकाळी जरी हे व्यायाम केले ना, तर खूप फायदेशीर आहे तुम्हाला. आता करायचं तुम्हाला कॅट काऊ पोज. हे बघा, ह्या पद्धतीने यायचंय आणि मान खाली आणायची आहे, तुमची पाठ वरती उचलायची आहे ह्या पद्धतीनं आणि परत मान वरती न्यायची. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. परत एकदा करूया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. कितीही मोठी कंबरदुखी असो, हळूहळू हळूहळू पूर्णपणे ठीक होणार. पाठदुखी असेल ती सुद्धा ठीक होणार. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कंबरदुखी असो, पाठदुखी असो, त्याचबरोबर पोटाची चरबी असो, पूर्णपणे कमी होणारे हे व्यायाम आहे. यात पुढचा व्यायाम देते, त्याच्यामध्ये तुम्हाला मांडी आणि हिप्स दोन्हीला पण टोन आणायचा. करायचं काय, ह्या पद्धतीने यायचं बरोबर आणि एकच पाय तुम्हाला फक्त ह्या पद्धतीने उचलायचं. हे बघा, फक्त खाली टेकवायचं नाही, खाली आणायचं आणि परत वापस घेऊन जायचं. तुमच्या हिप्सला आणि मांड्यांना टोन देणारा आणि त्याचबरोबर चरबी कमी करणारा हा व्यायाम आहे. एका साईडनं 20 वेळा, दोन्ही साईडने 40 वेळा हा व्यायाम करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही साईडला तुम्हाला 20-20 वेळा करायचा आहे. खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट देणारा हा व्यायाम आहे. पुढचा व्यायाम पोटाला आणि बेंबीपासली जी चरबी आहे तिला ताण देणारा व्यायाम आहे. हे बघा, ऑपोजिट हात ऑपोजिट पाय वरती न्यायचा आहे आणि या पद्धतीने हे बघा, एकदम सोपं आहे. तुम्ही बघितलेला असेल, ट्राय करून पण बघितलेला असेल, पण त्यांनी सगळ्यात जास्त येतो पोटावरती आणि बेंबीपाशी ताण, जी चरबी कमी करणार, त्याचबरोबर वजन कमी करायला सुद्धा मदत करणारे आहे. एका साईडनं करायचंय 20-20 वेळा, 40 वेळा हे व्यायाम करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चरबी लवकरात लवकर कमी करणारे आणि त्याचबरोबर पोटाला ताण देणारे हे व्यायाम आहे. आणि हे व्यायाम तुम्हाला करायचे अंथरुणावरती, झोपल्याच्या अगोदर करा, झोपल्याच्या नंतर करा, तरी तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला डाएट घ्यायचं मित्रांनो. डाएटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हेल्दी प्रोटीनयुक्त, जे तुम्हाला शरीराला चांगल्या पद्धतीने स्टॅमिना देणाऱ्या अशा वस्तू घ्यायच्या आहेत, ज्याने तुमचं फॅट वाढेल. त्या गोष्टींना तुम्हाला अवॉइड करायचंय. तर खूप फायदेशीर जे तुमच्या घरातलं जे रुटीन आहे ना, ते चालू ठेवा, पण ज्याच्यामध्ये फॅट वाढतंय त्या गोष्टी जास्तीत जास्त कमी करा. आणि ज्याने चांगलं तुमचं प्रोटीन वाढतंय शरीराला, त्या गोष्टी घ्या. नक्की तुम्हाला व्यायामांचा पण रिझल्ट तुम्हाला नक्की भेटेल. नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.